रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज पण मी खूप चांगला आणि सुंदर असा फ्लॅट दाखवतो आणि लोकेशन पण खूप चांगलं आहे आणि डोळ्याला सुखावणारा व्ह्यू असेल असाच हा 2 BHK चा फ्लॅट आहे आणि विशेष म्हणजे हा फुल फर्निश्ड फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटमध्ये आल्यानंतर कोणत्याही कामाची गरज नक्कीच नाही आहे, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। म्हणजे उद्या कपडे घ्यायचे आणि इथं राहायला आलात तरी चालेल, अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। कॉम्प्लेक्सचं नाव जर आपण केला तर मानपाड्याला स्थित असणारं कल्पतरू हिल्स नावाचं प्रोजेक्ट आहे। साधारणतः एक 6 ते 8 वर्ष जुना असणारच कॉम्प्लेक्स असणार आहे आणि इथेच 626 कार्पेटचा हा 2 BHK फ्लॅट आहे। याच्यासोबत आपल्याला पोडियम कार पार्किंग असणारी एक कार पार्किंगही असेल आणि हे जे मालक आहे हे जे सामान तुम्ही बघताय हाय असं सोडून देणार आहेत आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, सोसायटी झालेली आहे, OC-CC सगळं आलेलं आहे आणि कोणत्याही बँकेकडनं आपण लोनला जरी अप्रोच लावला तर आपल्याला कोणत्याही बँकेकडनं लोनही मिळेल, अशाच पद्धतीचा हा खरं तर 2 BHK फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटच्या आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हे ईस्ट मला डायरेक्शन दाखवले जाते आणि त्याच्यानंतर ह्या सेफ्टी डोअर म्हणा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत आणि ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, अधिक जर आपण इकडे आलो तर इकडे पण तुम्हाला 2 फ्लॅट मिळणार आहेत आणि 2 लिफ्ट आहे। म्हणजे 4 फ्लॅटमध्ये तुम्हाला 2 लिफ्टचं प्रावधान केलेलं आहे आणि मग ह्या पद्धतीनं मस्त असं डेकोरेशन केलेलं हा तुम्हाला व्यवस्थित डेकोरेट केलेला हा फ्लॅट असेल। आणि नंतर जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला बघा हा दरवाजा पण हवा वगैरे पण चांगली आहे फ्लॅटमध्ये आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे सुंदर असा सोफा म्हणा ह्या साईडला ठेवलेला आहे, अधिक इकडे TV युनिट लावलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हॉलमध्ये उभे राहणार आहात त्यावेळेला तुमच्या हॉलमधनं आपल्याला स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे सगळं तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमधनं दिसतं आणि समोर जर बघितलं तर टिकुजुनवाडी रिसॉर्ट आहे आणि ह्या टिकुजुनवाडी रिसॉर्टची असणारी जी हिरवळ आहे ही तुमची कधीही ते कोणत्याही प्रकारची बिल्डिंग येणार नाही आहे। रोड प्रशस्त आहेत आणि समोर ते जे तुम्ही म्हणताय ठाणा टू बोरवली टनलचं काम चाललेलं आहे तर तुम्हाला तेही तिथं तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। अशा पद्धतीने बोरवलीचं ज्यावेळेला भविष्यात येईल तिथं बोरवली पण तुम्हाला इकडनं जवळ म्हणजे तो रोड पण जवळ इकडनं मिळू शकतो। घरामध्ये हवा मोकळे हसते खेळते हवा पण आहे, असं काही नाही की काहीच नाही। त्याच्यानंतर इकडे जर आला तर इथे तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचं फर्निचर बनवलं आहे इथं डायनिंग टेबल सहित आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथं ही जागा आता हे काय तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये काउंटिंग नाही आहे, पण इथे जरी तुम्ही बघितलं तर स्टोरूम टाईपची कशी मोठी प्रशस्त अशी जागा जिथे तुमचे एसीचे हे बाहेरचे ठेवलेले गोष्टी म्हणा किंवा इकडं तुम्ही इथे येऊन वॉशिंग मशीन म्हणलं तरी ठेवू शकता। अधिक ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं पण त्यांनी कपाट पण बनवून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे त्यांनी शिड्या पण तयार करून पलीकडल्या साईडला वापरात यावा त्यासाठी ते करून घेतले। आणि परत इकडे जर आपण आलो इथं कव्हर्ड करून ठेवलेली ही तुमची वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे जिथे आत्या स्टोरेज पण होऊ शकतं, अधिक तुमची वॉशिंग मशीन खाली जाईल। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार तुम्हाला चांगलं किचन असं मिळतं ज्याच्यात तुम्ही बघू शकता सुंदर असं फर्निचर पण चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे जे सगळं चांगलं आणि चिमणी म्हणा गॅसची पाईपलाईन म्हणा हे सगळं व्यवस्थित नीटनेटकं आलेलं आणि लावलेलं तुम्हाला ह्या किचनमध्ये पण जाणवेल। त्याच्यातनं जरी व्ह्यू बघितला तर समोर जो टिकुजुनवाडी रिसॉर्ट आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला दिसतो। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट कॉमन आहे, पण ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर हे पण मोठं आणि चांगलं आहे आणि इथं स्टोरेजसाठी परत त्यांनी ऑलरेडी वेगळी जागा अशी तयार करून ठेवलेली आहे। हा तसं बघितलं तर चांगला फर्निचरला बनवलेला फ्लॅट आहे आणि मग हा कॉमन बेडरूम आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता एवढं मोठं कपाट आहे, जवळजवळ 2 फुटाचं कपाट म्हणजे असं लांबलचक त्यांनी जर बघितलं तर खूप मोठी जागा इकडे उपलब्ध मिळते। अधिक बेड आहे, बेडच्या साईडला तुम्ही इथे आला तर सेंट्रल तुमचं हे पण लागलेलं आहे आणि ह्याच्यातनं पण जर बघितला तर सुंदर असा तुमचा याचा व्ह्यू मिळतो आपल्या घरामधनं जो टिकुजुनवाडी रिसॉर्टचे सगळे झाडं तुम्हाला दिसतात। अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर हा बेड हा पण हे जे कपाट आहे हे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला काय वेगळं परत डोकं लावायची गरज नक्कीच नाही आहे। म्हणून मला असं वाटते ज्या मंडळींना कामाचा त्रास कमी घ्यायचा आहे आणि असाच फ्लॅट पाहिजे किंवा फर्निचर सहित रेडी असणारा तर मला असं वाटतं हा चांगला ऑप्शन असू शकतो। त्याच्यानंतर जर इकडे बघितलं तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे जे हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। इथे पण स्टोरेजसाठी जागा ऑलरेडी करून ठेवलेली आहे। इथे समोरच एक सेंट्रल टेबल हे जे ड्रेसिंग टेबल लावलेलं आहे। इकडे आल्यानंतर पण तुम्ही बघू शकता इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। ह्या साईडला चांगलं प्रशस्त आणि मोठं असं कपाट बनवलेलं आहे जे कपाटही चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणजे याच्यात पण तुम्हाला फक्त काय नट वगैरे जे काय थोडंफार आवळायची गरज लागली तर तेवढंच आपल्याला करावं लागेल, बाकी साईड टेबल म्हणा आणि बेड
बेडची साईज पण तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि चांगली आहे. मागच्या साईडला पण त्यांनी गुड लुक दिलं. वरती जर बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे केलेला आहे. AC पण ह्याच्यामध्ये आहेत. परत इथे एक त्यांनी समोर TV युनिटसाठी सेट केलेला हा पद्धतीने इकडं पण करून ठेवलेला. आणि नंतर जेव्हा बेडरूममध्ये आपण जरी बसलो तर समोर असा सुंदर असा एकदम मस्त व्ह्यू आहे. जो तुम्हाला ते फुलं म्हणा, हे सगळे झाडं झुडं हे सगळे नीटनेटके ह्या फ्लॅटमधनं तुमच्या बेडरूममधनं तुम्हाला दिसतात. तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इथं ऑलरेडी आहेत. त्या अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तर ह्या मालकांनी आपल्याला सांगताना आत्ता किंमत सांगितलेली आहे 1,30,00,000 रुपये निगोशिएबल. आणि याच्यात OC CC ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सोसायटी झालेली आहे. जर कोण्या व्यक्तीला अशा पद्धतीचं घर हवं असेल की बाबा काहीच काम नाही करायचं, जाऊन राहायचं आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी ह्या लोकेशननुसार चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. कारण आज आपण वसंत विहारला जरी साधारणतः 25-30 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये गेलो तर 1,20,00,000 1,25,00,000 फ्लॅट जातो. तर मानपाडा लोकेशनला हा जो फ्लॅट आहे, कल्पतरू बिल्डर्सच्या त्या सगळ्या नावाचा जर विचार केला तर 1,30,00,000 रुपये किंमत त्यांनी चांगली ठेवलेली आहे. तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन रोज काय ना काय फ्लॅट आणतो आहे. तुम्ही पण हात आखडता घेऊ नका. जरा हात तुम्ही पण पुढे करा. सबस्क्रायबरचे बटणं दाबा, म्हणजे आम्हाला जरा बरं वाटेल की करतोय दिवस बोंबलत फिरतोय दिवसभर, त्याचं काहीतरी साध्य होईल. हीच तुम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे. तोपर्यंत थांबतो. रामकृष्ण हरी.